आज बनवली आहे 5 मिनिटात तयार होणारी मसुराची डाळ। तर ही मसुराची डाळ आपण कशी बनवली आहे आणि यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागले आहे, तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण आज पाहणार आहोत 5 मिनिटात होणारी मसूर डाळ। तर या मसूर डाळीसाठी फार कमी साहित्य लागते आणि अतिशय 5 मिनिटातच होते। सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही ही डाळ करू शकता। तर मी ही 1 वाटीभर मसूर डाळ घेतली आहे निवडून। तर 1 टेबलस्पून मिरची पावडर आहे, एक अर्धा साईज मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला आहे बारीक, कोथिंबीर आहे, मीठ आहे आणि 1 हिरवी मिरची चिरून घेतली आहे। तर आता आपण डाळीला जे धुवून घेऊया आणि तर आपण मसूरच्या डाळीला स्वच्छ असं 2 वेळेस पाण्याने धुवून घेऊया। तर ही डाळ खूप छान लागते चवीला आणि फार कमी वेळात होते। तर आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया। तर तेल टाकूया आपण 1-1.5 चमचा। तर आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा जो आहे ते मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरे आहे ते टाकूया। तर मोहरी आणि जिरे तडतडले छान। तर आता कांदा टाकूया, तर हिरवी मिरची टाकूया। गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायची आहे। कांदा जो आहे छान असा परतला, जास्त लाल होऊ द्यायचा नाही बघा। तर आता आपण ह्याच्यात जिथे धुवून घेतलेली मसूर डाळ आहे ती टाकूया। तर आता आपण इतर साहित्य टाकून घेऊया। चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, हळद चवीनुसार, कोथिंबीर। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळे साहित्य आणि ह्याच्यात आपण थोडंसंच पाणी टाकणार आहे, आपल्याला ही मोकळी बनवायची आहे। तर आता आपण ह्याच्यात थोडं पाणी टाकून घेऊया। तर आता आपण झाकून ठेवूया। 1-2-3 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया डाळ कशी शिजली आहे। तर गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला स्लोच ठेवायची आहे। तर आणखीन असं थोडं पाणी आहे, थोडी आणखीन 1-2 मिनिटं आपण ह्याला शिजून घेऊया। तर आता आपण गॅस बंद केलेला आहे। तर आता पाहूया आपण पाणी सगळं आटलं आहे आपलं। हे छान अशी ही डाळ पण शिजली आहे, हे पहा। तर आता आपण सर्व करून घेऊया। झाली आहे आपली मसुराची डाळ। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।